नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मॅथ्स अँड रिजनिंग या कोर्समधला दिशा या चॅप्टरवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही टाइप्स बघितले। आता ह्या व्हिडिओमध्ये बघा पुढचे टाइप्स। एक मुलगा वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेला जाऊन उजवीकडे वळला, नंतर पुढे 20 मीटर चालला, पुन्हा उजवीकडे वळून 30 मीटर अंतरावर काकाच्या घरी गेला, नंतर तो 100 मीटर उत्तरेला चालून वडिलांना भेटला। तर मूळ स्थानापासून वडील किती अंतरावरती होते? ऑप्शन नंबर 1 80 मीटर, ऑप्शन नंबर 2 100 मीटर, ऑप्शन नंबर 3 260 मीटर आणि ऑप्शन नंबर 4 140 मीटर। बघा सोपं आहे, कसं सोडवायचं बघा। काय आहे? वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेला गेला, हा इकडून इकडे पूर्वेला, किती 90 मीटर पूर्वेला गेला इथपर्यंत आला, त्याच्यानंतर तो उजवीकडे वळला। आता असं आहे, उजवी साइड ही आहे म्हणजे खालच्या दिशेने किती मीटर? 20 मीटर, हे 20। आता इथं आल्यानंतर उजवी साइड कुठली? ही साइड इकडे गेला, किती आहे? उजवीकडे 30, इथं 30 आला, बरोबर। आता तो काय म्हणतो? या ठिकाणी तो पोहोचला, याच्यानंतर उत्तरेला इकडं किती आला? तो 100 मीटर उत्तरेला, आणि इथं वडी होती, इथं वडी होती। मुलगा इथं वडिलांना भेटला, तर मूळ स्थानापासून वडील किती अंतरावर होते? समजा A B C D E आणि हे F असं आहे। आता बघा, हे 30 आहे, हे 20 आहे, हे पण किती असेल? 20च असेल। हे 30 आहे म्हणून हे पण किती असेल? 30च असेल, बरोबर। हे 30 आहे तर हे 30। चौकोन BCDE, चौकोन BCDE मध्ये BC बरोबर D, BC इज इक्वल टू D बरोबर किती? 20, बरोबर। 20 मीटर, हे 20 आहे तर हे पण 20 असेल। आता हे 30 आहे तर हे पण 30 असेल, म्हणजे DC बरोबर B किंवा EB बरोबर किती? 30 आहे, हे 30 आलं। मग आपल्याला इथून एवढा जो पार्ट आहे हे टोटल 90 आहे, मग हे किती असेल? AE 90 वजा 30 म्हणजे हे 60 असेल, बरोबर। म्हणून AE बरोबर 90 वजा 30 बरोबर 60, बरोबर। हे 30 आहे, तर टोटल 90 आहे, त्यातनं हे 30 मायनस झालं तर एवढं 60 मिळेल। आता याच्यामध्ये बघा, DF मध्ये D किती आहे? 20 आहे, DF किती आहे? टोटल 100 आहे। मग आपल्याला EF काढायचा, म्हणून EF बरोबर DF मायनस D। DF किती आहे? टोटल आहे 100, त्यातनं 20 गेला तर हे 80 राहिला। कुठला पार्ट 80 राहिला? इथून इथं, बरोबर। एवढं EF, AE 60, EF 80, तर आपल्याला काय करायचंय? AF काढायचंय, म्हणून
म्हणून बघा त्रिकोण AEF AF चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे ए चा वर्ग अधिक EF चा ए किती आहे 60 आहे 60 चा वर्ग 60 चा वर्ग अधिक 80 चा वर्ग बरोबर किती झाला 100 चा वर्ग बर 60 चा वर्ग किती झाला 3600 8 चा वर्ग झाला 6400 दोघांची बेरीज जर केली किती आलं 10,000 झालं बरोबर 10,000 जे आहे हे कशाचा वर्ग आहे तो 100 चा वर्ग म्हणून वडील घरापासून किती अंतरावर होते काय विचारलं आपल्याला वडील किती अंतरावर मूळ स्थानापासून म्हणून वडील मूळ स्थानापासून AF चा वर्ग बरोबर 100 चा वर्ग म्हणून AF इज इक्वल टू 100 मीटर म्हणून वडील हे मूळ स्थानापासून किती अंतरावरती होते 100 ऑप्शन नंबर 2 म्हणजे हे किती झाले हे झाले 100 येते लक्षात अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम टाकून उत्तर काढावं लागेल काही नाही इथं 30 आलं हे 90 आहे म्हणून हा झाला 60 हे 100 आहे हे 20 आहे म्हणून हे झाला 80 60 चा वर्ग अधिक 80 चा वर्ग बरोबर किती 100 चा वर्ग असतो म्हणून AF म्हणजे वडील किती अंतरावरती असतील 100 मीटर अंतरावरती असतील येते लक्षात सोपं आहे बघा पुढचं नैना एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 मीटर चालत गेली तेथून ती उजवीकडे वळत आणखीन 6 मीटर चालली त्यानंतर उजवीकडे वळत आणखीन 4 मीटर चालली तर मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल ऑप्शन नंबर 1 14 किलोमीटर ऑप्शन नंबर 2 10 किलोमीटर ऑप्शन नंबर 3 8 किलोमीटर आणि ऑप्शन नंबर 4 16 किलोमीटर बघा कसं सोडवायचं लक्ष द्या बघा नैना एका बिंदूपासून समजा बिंदू ए आहे ए पासून उत्तरेकडे 4 हे 4 चालत गेली तेथून ती उजवीकडे आता इथं आल्यानंतर उजवी दिशा कुठली ही पुढे इकडं हे किती आलं हे 6 किलोमीटर इथून 6 किलोमीटर याच्यानंतर ती डावीकडे वळली आता इथं आल्यानंतर डावी दिशा कुठली वरच्या दिशा किती किलोमीटर गेली ही गेली 4 तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावर म्हणजे या ठिकाणापासून इथपर्यंतचं अंतर किती असं विचारलं बरोबर ए ठिकाण हे बी हे सी हे डी असं आपण याला नाव इथं आला ई आता मला सांगा हा आहे आयत ए बी सी ई हे जर 4 असेल तर हे पण 4 असेल का समोरासमोरील बाजू एकरूप असतात बरोबर समान असतात हे 6 असेल तर हे पण किती असेल 6 असेल येते लक्षात चौकोन ए बी सी ई मध्ये
BC इज इक्वल टू AE बरोबर किती 6 आणि BA म्हणजे AB इज इक्वल टू CE AB इज इक्वल टू CE बरोबर किती आहे 4. मग आपलं D जर काढायचं म्हटलं तर किती होईल 4 + 4 म्हणून D बरोबर हे 4 + हे 4 DC अधिक C 4 + 4 इज इक्वल टू 8. बरोबर. आता हे 8 आलं. हे काय आहे? हा आहे काटकोन त्रिकोण AED. AED हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून AE चा वर्ग AD चा वर्ग बरोबर हे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय काय? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजेच काय? हा कर्ण वर्ग ही बाजू ही उंची बरोबर AE चा वर्ग अधिक DE चा बरोबर. AE किती आहे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर किती झाला 10 चा वर्ग. हे किती झालं 36 अधिक 64 बरोबर 100. 100 म्हणजे काय आहे 10 चा वर्ग बरोबर. म्हणजे AD चा वर्ग बरोबर किती आलं 10 चा वर्ग म्हणून AD बरोबर किती आलं AD इज इक्वल टू 10. म्हणजे A आणि D म्हणून मूळ स्थानापासून किती अंतरावरती असेल म्हणून नाही ना मूळ स्थानापासून 10 किमी अंतरावर. किती अंतरावरती असेल 10 किमी अंतरावर. ऑप्शन नंबर 2 येते लक्षात कशा पद्धतीने आहे. हे 4 आहे तर हे 4 हे 6 आहे तर हे 6 बरोबर. हे 4 + 4 हे झालं 8. हे टोटल 8 हे 6 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग म्हणून AD बरोबर किती असेल 10 असेल. हे तुम्हाला दोन्ही काढता आलं पाहिजे. येते लक्षात. बघा पुढचं A व B हे एकाच ठिकाणी उभे होते. A हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालला. तेथून तो डावीकडे वळून 7 किलोमीटर चालला. त्यानंतर डावीकडे 90 अंश कोनातून वळून 8 किलोमीटर चालला. मात्र B दक्षिणेला 12 किलोमीटर चालला व पुन्हा तो उजवीकडे 5 किलोमीटर चालला व उजवीकडे वळून 9 किलोमीटर चालला. तर AB मधील सध्या अंतर किती? ऑप्शन नंबर 1 8 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 15 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 13 किलोमीटर आणि ऑप्शन नंबर 4 16 किलोमीटर. हे आहे 5 किलोमीटर. 5 बघा कसं सोडवायचं. बघा A आणि B एकाच ठिकाणी उभे आहेत. इथं उभे आहेत. इथून काय केला A हा पश्चिमेला इकडं हा 10 किलोमीटर चालला. त्याच्यानंतर इथं आला. डावी बाजू कुठली ही बाजू बरोबर. असं जर चालला असेल डावी बाजू ही म्हणजे खाली आला. किती आला तो 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. आता इथं आला. नंतर काय तो डावीकडे 90 अंशात कोनातून वळून किती किलोमीटर चालला ही डावी बाजू बरोबर. असा तो खाली आला. इथून ही डावी बाजू इकडं हे आला 8 किलोमीटर बरोबर. 8 किलोमीटर.
इथे येऊन पोहोचला. आता बघा इथं कोण आला, हा ए आला. बी दक्षिणेला म्हणजे खाली किती, 12 दक्षिणेला 12 किलोमीटर. याच्यानंतर पुन्हा इथं आला बरोबर. इथं आल्यानंतर उजवीकडे ही त्याची उजवी बाजू, इकडं उजवीकडे 5 किलोमीटर चालला, हा 5 किलोमीटर. तेथून आता इथं आला, इथून उजवी बाजू कुठली, ही बाजू वरती किती, 9 किलोमीटर चालला. तर इथे येऊन पोहोचला. इथं आला बी, ए इथून बी इथं. तर हे दोघं सध्या किती अंतर असेल दोघांना. आपण काय करू, समजा हे जर जोडलं आपण, ए इथे हे जर जोडलं, इथे हे जर जोडलं, तर हा जो पार्ट आहे हा टोटल पार्ट किती झाला, 10 झाला. बघा लक्ष द्या, हा टोटल पार्ट किती झाला, हा 10 आहे म्हणून हा पण 10 असेल. हा जर टोटल 10 असेल पण यातला एवढाच 8 आहे म्हणजे हे किती राय झालं, 2 झाला. इथे लक्षात एवढा पार्ट 2 आहे, खालचा पार्ट 5 आहे, एवढा पार्ट 2 आहे म्हणून शिल्लक राहिलेला पार्ट किती, 3. येते लक्षात, हा एवढा पार्ट 2 आहे, ही एवढा पार्ट 5 आहे म्हणजे ही एवढा शिल्लक राहिलेला पार्ट किती आहे, 3 आहे. इथं आपण सी लिहू म्हणजे एसी किती झाला, 3 झाला. आता बघा हे जर इथं आपण एक्सटेंड केलं, हे 12 आहे म्हणून हे पण किती असेल, 12 असेल बरोबर. हे 12 म्हणून हे पण 12 असेल. आता याच्यामध्ये इथपर्यंत 9 आहे, हे किती झालं, इथं बी. हा एवढा पार्ट किती झाला, तर टोटल 12 आहे, त्यातलं एवढं जर 9 असेल तर इथून एवढं 3 झालं बरोबर. हा पार्ट 3 झाला तर एवढा पार्ट हे आणि हे समान आहे, हे 7 आहे हे पण 7 असेल. एवढा पार्ट किती असेल, 4 असेल का नाही, 4 + 3 बरोबर हे 7. म्हणजे याच्यावरून काय झालं, आकृतीवरून एसी बरोबर काय झालं, 3. कसं, तर बघा हे टोटल किती आहे, 10 आहे, त्यातला इथून एवढा पार्ट 8 कट केला तर इथून एवढा पार्ट शिल्लक राहतो म्हणून काय आहे, हा झाला 2. इथून एवढा जर 2 झाला तर हा पार्ट किती झाला, 3 झाला. कसा, हा आणि हा पार्ट सारखा आहे, 5 - 2 बरोबर 3. एसी बरोबर 3. आता कसं आहे, हे टोटल 12 आहे बरोबर. त्या टोटल 12 मध्ये इथून इथपर्यंत 9 आहे म्हणून शिल्लक राहिलेला किती असेल, 3 असेल बरोबर. हे 3 आहे तर उरलेला पार्ट किती आहे, बीसी बरोबर टोटल आहे 7. 7 मधनं 3 गेलं, राहिलं किती, 4 राहिलं. आणि 4 राहिलं आपल्याला एबी काढायचा आहे म्हणून हे आहे काटकोन त्रिकोण, म्हणून एबी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग अधिक बीसी चा बरोबर किती, एसी आहे 3 आहे, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर 25. 25 म्हणजे कितीचा वर्ग, 5 चा वर्ग. 25 म्हणजे किती, 5 चा वर्ग. म्हणून एबी बरोबर किती आलं, 5 केबी. म्हणून उत्तर किती आलं ते
4 5 इथलं हितच आहे, तुम्हाला हे 5 आहे तर हे पण 5 असलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. टोटल इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे हे पहा, इथून इथपर्यंत हे आहे 10, इथून इथपर्यंत आहे 10, त्यातला इथून इथपर्यंत हा पार्ट आहे 8, म्हणजे हा शिल्लक राहिलेला आला 2, हे शिल्लक राहिले 2 असेल. टोटल 5 आहे तर हा इथला एवढा आला 3, हे 3 आला. हे 12 आहे, यातलं हे 9 आहे इथपर्यंत, 12 तर 9 गेलं तर इथून इथपर्यंत आला 3, हे जर 3 असेल आणि हे टोटल इथपर्यंत जर 7 असेल तर हा शिल्लक राहिलेला आला 4, म्हणजे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर AB चा वर्ग. म्हणून AB बरोबर किती आलं 5 किलोमीटर. 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25, 25 म्हणजे कितीचा वर्ग आहे 5 चा वर्ग, म्हणजे AB बरोबर किती झालं 5 किलोमीटर. म्हणजे A व B मधील अंतर किती आहे 5 किलोमीटर. लक्षात येतं. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवावं लागेल. बघा पुढचा प्रश्न. A B C D E व F ही 6 शहरे आहेत. F हे D च्या 15 किलोमीटर उत्तरेला आहे, तर D हे B च्या 25 किलोमीटर ईशान्येला आहे. A हे E च्या 5 किलोमीटर पश्चिमेला आहे, तर C च्या 15 किलोमीटर नैऋत्येला आहे. BAE ही शहरे एकाच रेषेत असतील व B हे E पासून 30 किलोमीटर अंतरावर असेल, तर E ते F ABD मार्गे जाण्यास किती अंतर जावे लागेल. ऑप्शन नंबर 1 70 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 120 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 100 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4 90 किलोमीटर. बघा सोपं आहे, कसं सोडवायचं बघा. F हे D च्या 15 किलोमीटर उत्तरेला आहे. समजा इथं जर D असेल, इथं आला F बरोबर. इथं आहे D, इथं आला F. पुढे काय म्हणताय, D हे B च्या 25 किलोमीटर ईशान्येला. ईशान्य म्हणजे काय, या कोपऱ्यात कोण आहे D आहे, कोणाच्या B च्या ईशान्येला. बरोबर. इथं आला B, इथं ईशान्य कोपरा, ईशान्येला आला D 25 किलोमीटर ईशान्येला. हे 25 किलोमीटर, D पासून F चा अंतर 15 किलोमीटर बरोबर. आता पुढे काय म्हणताय, A हे E च्या 5 किलोमीटर पश्चिमेला, तर C च्या 15 किलोमीटर नैऋत्येला आहे. जर BAE हे एकाच रेषेत असतील, BAE बघा, BAE हे एकाच रेषेत असतील. B हे E पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे आलं E, हे झालं टोटल 30 बरोबर. A हे E पासून 5 किलोमीटर पश्चिमेला आहे, म्हणजे इथं आलं K 5 किलोमीटर पश्चिमेला बरोबर. आता पुढे काय म्हणतंय, C च्या 15 किलोमीटर नैऋत्येला आहे कोण, A C च्या नैऋत्येला. म्हणून इथून C च्या नैऋत्येला इथं आला, इथं C च्या नैऋत्येला किती 15 किलोमीटर. हे झालं प्लॉटिंग. B A E C F आणि D. आपल्याला काय म्हणतंय, E ते F अंतर
कोणाच्या मार्गे? ए बी व डी मार्गे, ए बी व डी मार्गे. ठीक आहे. ई एफ बरोबर. बी प्लस बीडी प्लस डी एफ, किंवा आपण हे असे ईबी, ई पासून बी पर्यंत, बी पासून डी पर्यंत, डी पासून एफ पर्यंत. येतं लक्षात? ई पासून बी पर्यंत किती आहे? 30 किलोमीटर प्लस बी पासून डी पर्यंत 25 किलोमीटर प्लस डी पासून एफ बरोबर 15 किलोमीटर. 15 आणि 25 40, 40 आणि 30 70 किलोमीटर. किती आलं? 70 किलोमीटर. म्हणून ई ते एफ अंतर किती? 70 की. ई ते एफ अंतर 70 की. ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे गणित आहे. सोपं आहे. तुम्हाला प्लॉट करता फक्त आलं पाहिजे. याच्यात दिशा दिलेली आहे. दिशानुसार काय म्हणतोय ते? एफ हे डी च्या उत्तरेला आहे, म्हणजे इथून डी प्लॉट करा पहिल्यांदा, तिथून उत्तरेला एफ द्या 15 किलोमीटर. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय? डी हे बी च्या ईशान्येला आहे, बी पासून डी हे ईशान्येला, म्हणून बी अशा पद्धतीने इथं बी हे 25 किलोमीटरवरती. बी ए ई हे एकाच रांगेत आहेत, म्हणून एकाच स्ट्रेट लाईन मध्ये यायचे बरोबर. ई पासून ए हा 5 किलोमीटर पश्चिमेला आहे, म्हणून ई इथं असेल तर पश्चिमेला 5 किलोमीटरवरती ए आहे. पण ए हा सी च्या नैऋत्येला 15 आहे, म्हणजे या दिशेला तो सी असेल आणि नैऋत्येला ए, म्हणजे हे 15. आपल्याला विचारते काय? ई ते एफ अंतर मार्गे काय? ए बी डी मार्गे, म्हणून ई बी प्लस बी डी प्लस डी एफ. 30 ई बी आहे 30, बी डी आहे 25 आणि डी एफ आहे 15. 30 प्लस 25 प्लस 15 इक्वल टू किती झालं? 70 किलोमीटर. 70 किलोमीटर अंतर अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर मध्ये विचारतात. येते लक्षात? बघा पुढचा प्रश्न. एक वर्षी नैऋत्य मोसमी वारे नियमित दिशेने वाहत असताना अचानक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले. वाऱ्याची दिशा बदलली, ते पूर्वेकडे वाहू लागले. पूर्वेकडे वाहू लागले. नैऋत्य मोसमी वारे. परंतु काही काळाने ते पुन्हा उत्तरेच्या दिशेने वाहू लागले. मध्य प्रदेशापर्यंत हे वारे पोहोचत नाही, तोच गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याने दिशा बदलली आणि गुजरातच्या दिशेने वाहायला वाहू लागले. परंतु गुजरात पोहोचण्यापूर्वीच वातावरणातील बदलामुळे ते उजवीकडे 90 अंशातून वळाले. तर त्याची वाहण्याची अंतिम दिशा कोणती? ऑप्शन नंबर 1 पूर्व, ऑप्शन नंबर 2 दक्षिण, ऑप्शन नंबर 3 वायव्य आणि ऑप्शन नंबर 4 उत्तर. हे जिओग्राफीची कन्सेप्ट थोडासा प्रश्न आहे. काय याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला जिओग्राफी मधलंही थोडस माहित पाहिजे. काय ती साधी गोष्ट आहे, नैऋत्य मोसमी वारे बरोबर. बघा कशा पद्धतीने थोडं बघा. हा गुजरातचा पाठ, अरबी समुद्र, इकडं बंगालचा उपसागर, नैऋत्य मोसमी वारे. हे आले नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य नैऋत्य मोसमी वारे. पूर्वेकडे वाऱ्याची दिशा बदलली आणि हे पूर्वेकडे वाहिले. इकडं पूर्व बरोबर. हे पूर्व इथं
आता काय म्हणतोय, काही काळाने, परंतु काही काळाने ते पुन्हा उत्तरेच्या दिशेने, ते उत्तरेच्या दिशेने, बरोबर, उत्तरेच्या दिशेने वाढ. मध्य प्रदेश पर्यंत पोहोचत नाही, तोच गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्यांनी दिशा बदलली आणि गुजरातच्या दिशेने चालली. आता हे इकडे चालले, बरोबर, इकडे चालले, गुजरातच्या दिशेने वाहू, इकडे आला गुजरात. हा, परंतु गुजरात पोहोचण्यापूर्वीच वातावरणात बदल झाल्यामुळे ते उजवीकडे वळून, आता अशी आहेत ते वारे, आता उजवी साईड कुठली, ही, बरोबर, या साईड म्हणजे वरती जावं, ते 90 अंश कोणाला, बरोबर, 90 अंश कोणातून वळाले आणि अंशातून वळाले, म्हणजे कुठं गेले, हे उत्तर दिशेकडे. तर त्याची वाहण्याची अंतिम दिशा कोणती होती, कोणती होती, नैऋत्य मोसमी वारे आले, पूर्वेकडे गेले, पूर्वेकडून परत उत्तरेकडे गेले, गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुजरातकडे वळाले, गुजरातकडे पोहोचण्यापूर्वी ते काय झाले, परत 90 अंशातून उजवीकडे वळाले, म्हणजे इथं होते, इथून ही उजवी साईड ही म्हणून वरती गेले. तर त्यांची वाहण्याची अंतिम दिशा, वाहण्याची अंतिम दिशा काय असेल, वारे वाहण्याची अंतिम दिशा, वारे वाहण्याची अंतिम दिशा काय असेल, उत्तर. कुणीकडे वाहता येत आता, उत्तरेला. उत्तर दिशा. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. थोडस जॉग्राफिकल आहे, नैऋत्य मोसमी वारे, बरोबर, हे कुठून येतात, अरबी समुद्रावर, बरोबर, इकडून आले नैऋत्य मोसमी वारे, त्याच्यानंतर पूर्वेकडे गेले, त्याच्यानंतर उत्तरेला गेले, गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा झाला, गुजरातकडे वळाले, पण गुजरात पोहोचण्यापूर्वी परत त्यांनी 90चा अँगल घेतला उजवीकडे, मग कुठे गेले, उत्तरेला गेले. कारण ह्याची दिशा पश्चिम होती, पश्चिमच्या उजवीकडे 90 मध्ये जर फिरला तर काय येतं, उत्तर दिशा. काय आलं, उत्तर दिशा. येतं लक्षात. अशा पद्धतीने हे गणित सोडवावं लागत होतं. बघा पुढचा प्रश्न. राम व श्याम एका ठिकाणाहून परस्पर विरुद्ध दिशेला चालण्यास सुरुवात केली. राम 6 किलोमीटर तर श्याम 8 किलोमीटर चालला. रामने उजवीकडे वळून 8 किलोमीटर अंतर पूर्ण केले, तर श्यामने डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर पूर्ण केले. तर ते दोघे मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती असतील? ऑप्शन नंबर 1 8 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 9 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 10 किलोमीटर आणि ऑप्शन नंबर 4 11 किलोमीटर. बघा सोपं आहे, कसं सोडवायचं बघा. राम 6 किलोमीटर तर श्याम 8 किलोमीटर चालला, परत एकाच ठिकाणी इथं उभे होते. राम आणि श्याम हे इथं उभे होते. राम हा 6 किलोमीटर चालला, हे 6 किलोमीटर इथं पोहोचला, बरोबर. तर श्याम हा 8 किलोमीटर चालला, हे इथं पोहोचला. रामने उजवीकडे वळून, आता राम इथं आला, ही त्याची उजवी बाजू, बरोबर. ही कसली उजवी बाजू. उजवीकडे वळून तो 8 किलोमीटर चालला, 8 किलोमीटर. आणि इथं आला राम. तर श्यामने डावीकडे, आता तिथं आला, याची डावी बाजू ही, डावीकडे वळून किती 6 किलोमीटर. तर ते दोघे मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती असतील असं विचार. बघा हा आहे काटकोन. ए बी सी डी ई, बरोबर. दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय असेल,
AC चा वर्ग बरोबर रामचे अंतर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. बरोबर. AB किती आहे? AB आहे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर किती असतो? 10 चा वर्ग असतो. म्हणून AC बरोबर किती आलं? 10. रामचे अंतर रामचे अंतर 10 किलोमीटर. तसंच आता श्यामचे अंतर कसं येईल? AE चा वर्ग बरोबर AE चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक D. बरोबर. म्हणजे किती आला? AD किती आहे? 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर किती असतो? 10 चा वर्ग. 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36. 64 आणि 10 64 आणि 36 किती झालं? 100 झालं. 100 कोणाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग आहे. म्हणून AE बरोबर किती? 10 किलो. कोणाचं अंतर आहे? श्यामचे. किती आलं उत्तर? 10 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात. अशा पद्धतीनं हे गणित असेल. म्हणजे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग 36 अधिक 64 म्हणजे 100. 100 कोणाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग आहे. म्हणून AC हे अंतर 10 आणि AE हे पण अंतर 10. इथं आला श्याम, इथं आला राम, इथं आला श्याम. किती? मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती? 10 किलोमीटर अंतरावरती असते. येते लक्षात. सोपं गणित होतं. बघा पुढचं. याच्यामध्ये पुढचा प्रश्न ABCDE या 5 व्यक्ती एका भागीत वर्तुळाकार बसले आहेत. A चे तोंड नैऋत्येला, D चे तोंड आग्नेयेला, B व E अनुक्रमे A व D च्या समोर बसले आहेत. C हा D व B यांच्या मध्ये समान अंतरावर आहे. तर C चे तोंड कोणत्या दिशेला असते? ऑप्शन नंबर 1 पश्चिम, ऑप्शन नंबर 2 दक्षिण, ऑप्शन नंबर 3 उत्तर आणि ऑप्शन नंबर 4 पूर्व. काय सोपं गणित आहे. फक्त दिशा तुम्हाला दाखवायची कशा पद्धतीने बसलेली आहे आणि C चे तोंड कोणत्या दिशेला. बघा हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम, हे आग्नेय, हे नैऋत्य, वायव्य, ही ईशान्य. काय म्हणतोय हे? A चे तोंड नैऋत्येला आहे. A चे म्हणजे इथं A बसला. इथं A बसला. तोंड कुठं आहे? नैऋत्येला. A इथं बसला. नैऋत्येला तोंड आलं. बरोबर. नंतर D चे तोंड आग्नेयेला आहे. इथं D बसेल. जेणेकरून हे तोंड इथं आग्नेय, ही आग्नेय दिशा. येते लक्षात. D इथं बसते. त्याच्यानंतर B आणि E हे A आणि D च्या समोर बसते. B च्या समोर, B हा A च्या समोर. इथं कोण बसेल? इथं बसेल B.
याचं तोंड वर असेल आणि डीच्या समोर कोण आहे? ई आहे. इथं ई. याच्यानंतर सी हा डी व बी यांच्यामध्ये समान, बी आणि बी यांच्यामध्ये समान अंतरावरती, समान अंतरा म्हणजे इथं बसेल सी इकडं, बरोबर. तर सी चे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता इकडं तोंड करून बसलाय, ही दिशा कोणती हो? ही दिशा आहे पूर्व. ही दिशा कोणती आहे? पूर्व दिशा आहे. म्हणून सी चे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्वेला असेल. इथे लक्षात कुठे असेल? प्लॉट फक्त करायचे आपल्याला. एचं तोंड नैऋत्येला, बरोबर. ए इथं नैऋत्येला तोंड गेलं. डीचं तोंड आग्नेयेला, इथं डी बसवावं लागेल. याचं तोंड इकडं आग्नेयेला जाईल. डी च्या समोर ई, ए च्या समोर बी आणि डी आणि बी च्या मध्ये सी आहे. कारण ए कसं आहे, काय एक लक्षात घ्या की हे वर्तुळाकार बसलेले आहेत. वर्तुळ केंद्राकडे तोंड करून नाही चालवायचं. येते लक्षात. म्हणून असं तोंड असेल ना त्याचं, कुठं असेल? पूर्वेला. ऑप्शन नंबर 4 बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. सोपं आहे, फक्त तुम्हाला प्लॉट करायला ते जमलं पाहिजे. फक्त प्लॉटिंग आहे. ए चे तोंड नैऋत्येला आहे म्हटल्यानंतर ए इकडे बसवणार, ईशान्येला बसव की जेणेकरून केंद्राकडे तोंड म्हटलं तर नैऋत्येला जाईल. डीचं तोंड आग्नेयेला आहे म्हणजे इथं बसवायचं वायव्येच्या ठिकाणी, म्हणजे आतल्या साईडला बघितलं तर ते तोंड कुठं होईल? आग्नेयेला जाईल. म्हणजे माणूस पश्चिमेला बसवला तर पूर्वेकडे बघेल, पूर्वेकडे बसवला तिकडे तर पश्चिमेकडे बघेल. येतं लक्षात. अशा पद्धतीने हे प्लॉटिंग आहे आणि हे प्लॉटिंग या पद्धतीने करावं. प्रश्न सोपा आहे. काय उत्तर आलं? पूर्व दिशा. अशा पद्धतीनं हे प्रश्न होते काही टाईप याच्यामध्ये. या चॅप्टरवरचा जो प्रत्येक प्रश्न आहे हा सोपा राहतो. शक्यतो याच्यामध्ये एकदा जर तुम्हाला प्लॉटिंग जमलं तर मात्र सर्व प्रश्न 100% सोडवता येतात. मात्र केअरफुली थोडस अप्रोप्रिएट डायग्राम काढून ते सोडवावं लागतं. बऱ्याचशा वेळा घड्याळाच्या माध्यमातून सोडवतात किंवा प्रश्न विचारले जातात, किंवा बऱ्याच वेळा कसं आहे की तुम्हाला डायग्राम काढावी लागते. त्या पद्धतीने उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला, पूर्वेला वळाला, उत्तरेला वळाला, या पद्धतीनं तुम्हाला पाहावं लागतं. येते लक्षात. जी.के. मॅथ्स हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहायला मिळतील. जे क्वेश्चन आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत ते क्वेश्चन क्विक अप्रोचनं कसे सोडवायचे हे आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळेल. क्विकच्या माध्यमातून जे प्रश्न आपण टाकतो ना त्याची उत्तर आपण चॅनलवरती देतो. येते लक्षात. अशा पद्धतीनं पुढचे जे प्रश्न आहेत पुढच्या टाईप हे पण पुढच्या व्हिडिओ